दरम्यान क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी कुलदीप करपे यांच्याशी बातचीत केलेली आहे आमच्या प्रतिनिधीनं. आपण पाहूयात. आपल्याबरोबर बीडमधील पदाधिकारी आहेत. नेमकी काय शेतकरी संघटनेची भूमिका आहे हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे. 7,500 मूळ संस्थापक सभासद असलेला कारखाना खरं तर आज त्यांना म्हणजे काही वार कुणीच नाही ऊस उत्पादकांना. आज ऊस कुठं गाळायचा आणि त्या ऊस उत्पादकांच्या शेअरच्या ठेवलेल्या ठेवीचं काय हा मोठा प्रश्न तयार झाला. त्याचा माजी केंद्रीय गृहमंत्री सहकार मंत्री अमित भाई शहा मुख्यमंत्री देवेंद्रजी यांना विनंती आहे, तुम्हाला काटेमारी करणाऱ्यांची यादी तुमच्याकडे असेल, मात्र सहकाराचं वाटोळं करणारे सुद्धा तुमच्या सरकारमध्ये सहभागी आहेत. सहकाराचा कारखाना शेतकऱ्यांना न विश्वासात घेता कवडीमोल भावामध्ये संगणमतानं इतर बँकाचं कर्ज बुडविण्याच्या उद्देशानं साखर ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे पैसे बुडविण्याच्या हिशोबानं हा कारखाना विकलाय. त्याची सरळ चौकशी करून साखर आयुक्ताच्या अध्यक्षतेखाली हा व्यवहारामध्ये जे दोष आहेत त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत. अन्यथा क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने उच्च न्यायालयामध्ये पिटिशन तर करू, पण गोपीनाथ मुंडे साहेबांच्या समाधीस्थळावर आम्ही बेमुदत उपोषणाला दिवाळीमध्ये बसतो. कॅमेरामन प्रमोद जोशीसह विकास माने, एबीपी माझा, बीड. या बातमीसोबतच दुपारच्या बातम्यांमध्ये आणखी एक छोटा